मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं माय कोकणच्या सर्व प्रेक्षकांना शुभेच्छा। आज आपण दापोलीत आहोत आणि इथल्या कवींशी आपण भेटणार आहोत, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, त्यांच्या कविता ऐकणार आहोत आणि कोकणातल्या साहित्यिकांचं मराठी भाषाच्या संवर्धनामध्ये जे योगदान राहिलं आहे त्याबद्दलही आपण गप्पा मारणार आहोत। आपल्यासोबत कवी चेतन राणे आहेत, प्राध्यापक कैलास गांधी आहेत, त्याबरोबरच इथे कवी बंटी मोरे आहेत, सुदेश मालवणकर सर आहेत, त्याबरोबरच सुनील कदमसुद्धा आपल्यासोबत आहेत। या सगळ्यांशी आपण बोलणार आहोत, त्यांच्या कविता ऐकणार आहोत। खूप चांगले कवी हे सगळे आहेत, साहित्याशी त्यांचा खूप जवळचा संबंध आहे। सर, इथले जे कोकणाचे कवी आहेत, साहित्यिक आहेत, यांची जी भूमिका राहिली आहे मराठी भाषेच्या संवर्धनामध्ये, त्याला तुम्ही कशा प्रकारे अधोरेखित कराल? मराठी भाषा, मराठी साहित्य आणि कोकण हे एक असं रसायन आहे की एकाशिवाय दुसरं अपूर्ण आहे। परंतु मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मी एवढंच सांगू शकेन की दापोली आणि मराठी साहित्य, मराठी कविता याचा जो संबंध आहे तो संबंध मराठी साहित्याला अधोरेखित करून ठेवेल असा आहे। कसं तर आधुनिक मराठी काव्याचे जनक म्हणून आपण ज्यांना म्हणतो ते केशवसूत यांचं बरंचसं बालपण दापोलीत गेलं, दापोलीजवळच्या वळणे या गावामध्ये। आणि त्यांच्या एकंदर कवितांचा ज्यावेळी आपण धांडोळा घेतो त्यावेळी असं दिसून येतं की क्रांतिकारी रूपकं वापरण्याची त्यांना जी प्रेरणा मिळाली ती या कोकणातल्या एकंदर वातावरणामुळे, दापोलीच्या एकंदर वातावरणामुळे ते त्यांच्या अनेक कवितेत आलेलं आहे। जसं गोष्टी घराकडील मी वदता गड्या रे, ह्या त्यांच्या कवितेने एक इतिहास रचला आहे। म्हणजे कोकणाचं, दापोलीचं आणि मराठी साहित्याचं नातं कसं अतूट आहे हे सांगून ठेवलेलं आहे। आणि तिथून त्यांनी जी काठोकाठ भरू द्या प्याला, फेस भराभर उसळू द्या, असं म्हणताना मला वाटतं मराठी कवितेत मोठं धारिष्ट्याचं पाऊल उचललं आणि नवीन रूपकं आणण्याची क्रांती केली। हे मराठी काव्यातलं एक वेगळेपण आहे जे एका बाजूला केशवसुतांनी केलं। त्याचवेळी दुसऱ्या बाजूला साने गुरुजी आहेत। तर मराठी भाषेची आणि एकंदरच भाषेची ताकद काय असते हे दाखवताना वात्सल्यमूर्ती साने गुरुजींनी बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो हे काव्य ज्यावेळी लिहिलं त्यावेळी बलदंड अशी ब्रिटिश सत्तासुद्धा हल्ली आणि त्यांना या काव्यावर बंदी घालावी लागली। म्हणजे इतकी जी भाषेची ताकद आहे ती साने गुरुजींनी दाखवून दिली। एकीकडे भाषेची प्रचंड असलेली ताकद आणि दुसरीकडे वात्सल्य करुणामयी रूप, म्हणजे जगाला प्रेम अर्पावे ही जी कविता आहे ती या दापोलीच्या भूमीतूनच त्यांना प्रेरणा मिळाली। आणि त्यामुळे मराठी साहित्यात जे जे वेगळेपण आहे ते कोकणातलं आहे आणि त्यातलं प्रमुख असं दापोलीशी नातं सांगणारं आहे, हे महत्त्वाचं आहे। धन्यवाद सर, खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही यामध्ये मांडलात की साने गुरुजी असतील किंवा केशवसूत असतील यांनी निश्चितच साहित्याला एक वेगळी उंची आणि चळवळीलासुद्धा त्यांनी एक वेगळ्या प्रकारे प्रोत्साहन दिलं होतं। आपल्यासोबत इथे बंटी मोरे आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। कोकणामध्ये जर साहित्य चळवळ उभी करायची असेल पुन्हा नव्या जोमाने, तर कोकणातल्या ज्या साहित्याच्या विविध क्षेत्रामध्ये जे लेखक काम करत आहेत ते त्यांनी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि शाळा, महाविद्यालय या ठिकाणी साहित्य कसं पोहोचेल याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं। अगदी बरोबर आहे, हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे कारण सध्या साहित्यिक चळवळ जी आहे ती कुठेतरी थंडावलेली दिसते आहे। या मताशी मी 100% सहमत आहे। गांधी सर याच्यावर जास्त बोलू शकतील। गांधी सर, अलीकडचे जे कवी आहेत, साहित्यिक आहेत, त्याबद्दलसुद्धा लोकांपर्यंत माहिती पोहोचणं खूप आवश्यक आहे। म्हणजे अगदीच अलीकडे बोलायचं झालं तर आम्ही ज्या घरात राहायला आलो त्याच्या शेजारी जस्ट, म्हणजे ही फार जुनी गोष्ट नाही तर एक 20 वर्षांपूर्वीचीच गोष्ट आहे, तर खावर सर राहत होते आणि मग आम्ही लहान होतो तेव्हा, आणि तेव्हा कळलं की अचानकपणे इथे शेजारी खावर सर यांचं निधन झालं आहे। तर तेव्हा त्यांची जी साहित्यिक उंची आहे ती म्हणजे आम्हाला माहीत नव्हतं कारण आम्ही छोटे होतो तेव्हा। तर त्याबद्दल, त्यांच्याबद्दलही बोलणं खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही काय सांगाल? मुश्ताक, नक्कीच मला या क्षणी खावरसाहेबांची आठवण काढायला निश्चितच आवडेल। कारण पृथ्वी फिरून थकली शोधात माणसांच्या, माणूस कोण जाणे कोणत्या जगात आहे, असं फार पूर्वी लिहून गेलेल्या खावरांनी जी आत्ताची स्थिती बघितली तर त्या स्थितीमध्ये सुद्धा
त्यांचा तो शेर आहे तो आजही लागू पडतो. एवढ्या ताकदीचं लिखाण खावरसाहेबांनी केलं. मला त्यातला आणखी एक मुद्दा म्हणजे नमूद करावासा वाटतो की खावरसाहेबांच्या अगदी वडिलांपासूनची जी परंपरा होती ती उर्दूमध्ये शायरी करण्याची परंपरा होती आणि खावरसाहेबांना एका क्षणी असं वाटलं की आपली मातृभाषा जी मराठी आहे त्या मराठीमध्ये आपण लिहिलं पाहिजे. म्हणजे ही मराठीची महती आहे असं म्हणावं लागेल की खावरसाहेबांनाही वयाच्या एका क्षणी किंवा एका टप्प्यावरती फक्त मराठीमध्ये लिहावं असं वाटलं आणि ही मराठीची महती आहे आणि ती खावरांनी जाणली होती. खावरसाहेबांचा आणखी एक महत्त्वाचा मला या संपूर्ण साहित्यिक योगदानामध्ये असलेलं जे त्यांचं महत्त्व आहे ते अधोरेखित करावं असं वाटतं की गझलसारखा प्रकार हा त्यावेळेला मराठीमध्ये फार प्रचलित नव्हता. भटसाहेबांच्या म्हणजे समकालीन असलेल्या लोकांमध्ये खावरसाहेबांची गणना होते आणि खावरसाहेबांनीही भटसाहेबांच्या इतकीच ताकदीची गझल रचना मराठीमध्ये मांडली. मला म्हणजे मी 2000 साली मुश्ताक दापोलीमध्ये आलो आणि त्यापूर्वी मी रत्नागिरीत असताना अरुणोदय भाटकर आणि यांच्यामुळे असेल कदाचित आम्ही त्या ठिकाणी रत्नागिरीमध्ये आम्ही एक शाम खावर के नाम असा प्रोग्राम करायचो. त्यामुळे मी जेव्हा 2000ला दापोलीत आलो तेव्हा माझ्या डोक्यामध्ये हा स्वाभाविकता होतं की हे खावरसाहेबांचं गाव आहे आणि योगायोगाने मी गझल लिहायला लागलो आणि कदाचित मला असं वाटतं की यामागे थोडासा खावरसाहेबांचाही माझ्यावरती पडलेला प्रभाव असू शकेल. धन्यवाद गांधी सर. खावर सरांची एक ओळ मला आठवते आहे की घेऊन नाव फुटकी मी दर्या फिरून आलो, मी वादळामध्येही नाही कुठे बुडालो. खरं जीवनाचा हा सार आहे की आपण लढत राहिलं पाहिजे आणि आपण सगळ्यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सुद्धा लढलं पाहिजे. सर, तुम्हालाही खावर सरांची आठवण येत राहते अधूनमधून, तर त्यांच्याबद्दल काय सांगाल ते आम्हाला इथे तुम्ही त्यांच्या आठवणींना उजाळा द्याच, पण त्यानंतर तुमची कविता मात्र आम्हाला ऐकायची आहे. नक्कीच. खावरसाहेबांचं नाव आलं की एक अजरामर त्यांचा शेर मला आठवतो, जो अनेक कार्यक्रमात आपण बोलून दाखवतो. तो ह्यासाठी की तो समर्पक आहे. माणसाच्या सभ्यतेचा काळ सांगा कोणता, माणसाच्या सभ्यतेचा काळ सांगा कोणता, कोणता काळात सारी सभ्य होती माणसे. हे सत्य आजही लागू आहे आणि 5000 वर्षापूर्वीपासून सुद्धा त्या युगाला सुद्धा लागू आहे. तर कवी ज्यावेळी बोलतो ना तो प्राणातून बोलत असतो आणि त्यामुळे कवी जे बोलतो ते सत्य असतं, ते काळ्या दगडावरची रेघ असते. मग कवीला काय सांगायचं असतं हे एका कवितेत सांगितलं आहे. आपण ती कविता ऐकूया. शाई संपत जाते ना पेनातली, शाई संपत जाते ना पेनातली, तसतसा कवीही सरत जातो. शाई संपत जाते ना पेनातली, तसतसा कवीही सरत जातो. कागदावरून आत कुठेतरी, आतल्या आत झरत राहतो शब्दांच्या थारोळ्यात. शाई संपत जाते ना पेनातली, तसतसा कवीही सरत जातो. कागदावरून आत कुठेतरी, आतल्या आत झरत राहतो शब्दांच्या थारोळ्यात. शब्दांची शाई रक्ताळते ना, शब्दांची शाई रक्ताळते ना जेव्हा जेव्हा कवी काळजावर कोरत असतो त्याच्या जगण्याची कविता. तेव्हा तेव्हा शब्दाची शाई रक्ताळते ना जेव्हा जेव्हा कवी काळजावर कोरत जातो त्याच्या जगण्याची कविता. तेव्हा तेव्हा एकांताचे जोरदार झुरके मारतो कवी, एकांताचे जोरदार झुरके मारतो कवी. दुःखाच्या बॉटमसअपची आवर्तनं रिचवतो कवी. एकांताचे जोरदार झुरके मारतो कवी, दुःखाच्या बॉटमसअपची आवर्तनं रिचवतो कवी. कवी पक्का व्यसनी असतो, बेवडा धुरकट वगैरे. एकांताचे जोरदार झुरके मारतो कवी, दुःखाच्या बॉटमसअपची आवर्तनं रिचवतो कवी. कवी पक्का व्यसनी असतो, बेवडा धुरकट वगैरे. तो झिंगत झिंगत जगतो, तो झिंगत झिंगत जगतो मरणाचं एक एक पान. तो झिंगत झिंगत जगतो मरणाचं एक एक पान. धुराच्या एक एक वलयात तो सोडून देतो, धुराच्या एक एक वलयात तो सोडून देतो. हलकेच अलवार अल्लद अशा क्षणांचे भान. धुराच्या एक एक वलयात तो सोडून देतो. हलकेच अलवार अल्लद अशा क्षणाचे भान. त्या धुराच्या वलयाप्रमाणे विरळ होत जातात ना, त्या धुराच्या वलयाप्रमाणे विरळ होत जातात ना शब्द जेव्हा जेव्हा कवितेला कवटाळून आपल्या अंतस्थाशी, कवितेला कवटाळून आपल्या अंतस्थाशी कवी मरण जगत असतो. तेव्हा तेव्हा कवी मरण जगत असतो. तेव्हा तेव्हा. क्या बात है, वाह.
यानंतर मी फार काही बोलणार नाही, थेट सुनील कदम यांच्याकडे जातो आहे. सुनील कदम, तुमच्या आवडीची तुमची स्वतःची एक कविता आम्हाला, आमच्या प्रेक्षकांना नक्की ऐकायला आवडेल. मालवणकर साहेबांनी कविता ऐकवलेली आहे. आज जरा एक वेगळ्या धाटणीची कविता मी माय कोकणसाठी म्हणणार आहे. एक विशिष्ट सनकमध्ये मी ती कविता लिहून गेलो होतो. एक कवी हा असाच मूडमध्ये जगणारा प्राणी आहे. त्याला कुठल्या वेळी काय सुचेल याचं काही भान नाही आहे. हातातल्या कळ्यांचा मजगंधही कळेना, हे आज काय झाले माझे मला कळेना, ही कविता जर कैलास गांधीला टॉयलेटमध्ये सुचू शकते, तर मग कवी हा फार बहुप्रसव आहे असं जगजाहीर आहे. तर अशाच एका कुठल्या तरी सणकी मूडमध्ये मी ही कविता लिहून गेलो होतो. ही फार कमी लोकांना माहीत आहे, म्हणून मी आज ही कविता सादर करणार आहे. त्या बल्याच्या जागी तुम्ही तुमचा कुठलाही मित्र गृहीत धरू शकता किंवा गालिब धरू शकता, काही तुम्हाला जसं समजायचं आहे तसं. बल्या मी हल्ली तुला समांतर होत चाललो आहे. बल्या मी हल्ली तुला समांतर होत चाललो आहे, कारण आता असह्य होत चाललं आहे माणूस म्हणून जगणं, आणि ज्यांना मी आपलं म्हणत होतो ते एक एक करून सोडून जाताना बघणं. आता रडताही येत नाही पूर्वीसारखं धाय मोकलून. आता रडताही येत नाही पूर्वीसारखं धाय मोकलून कोणी सोडून गेल्यावर, कारण भरूनच येत नाही ऊर आणि ऐनवेळी डोळे होतात फितूर. बळ्या आता अंधार वाढत चाललाय चहूबाजूने, मी एकटा एकाकी पडत चाललो आहे. बळ्या आता अंधार वाढत चाललाय चहूबाजूने आणि मी एकटा एकाकी पडत चाललो आहे, तरीही तेवत ठेवलाय मी एक दिवा स्वतःला जाळून. बळ्या आता अंधार वाढत चाललाय चहूबाजूने आणि मी एकटा एकाकी पडत चाललो आहे, तरीही तेवत ठेवलाय एक दिवा मी स्वतःला जाळून. कदाचित तोही जाईल येत्या काही दिवसात माळून. त्यावेळी तुझ्याच साक्षीने उचलेन मी पहिला पेला. त्यावेळी तुझ्याच साक्षीने उचलेन मी पहिला पेला. हसतील सारे आणि म्हणतील साला आणखीन एक कामातून गेला. कंठातून पहिला घोट काळजात उतरल्यावर, कंठातून पहिला घोट काळजात उतरल्यावर कदाचित एक कविता पुन्हा नव्याने जन्मू मागेल. त्यावेळी धाय मोकलून रडण्यासाठी बल्या मला तुझा खांदा लागेल. त्यावेळी धाय मोकलून रडण्यासाठी बल्या मला तुझा खांदा लागेल. क्या बात आहे, क्या बात. वा वा वा, मस्त. खूप सुंदर. बंटी मोरे आपल्यासोबत आहेत. बंटीजी, तुमची एखादी जोरदार कविता होऊन जाऊ दे. सुनीलने खूप गंभीर आणि एक मित्राची आठवण या सगळ्या अवतीभोवती फिरत राहिलेली एक कविता ऐकवली. तर तुम्हीसुद्धा एक छानशी अशीच एक कविता आमच्या प्रेक्षकांना ऐकवाल. सुनीलच्या धाटणीची कविता नाही, पण मी माझी कविता ऐकवतो. ओझे होते झाडालाही सुकल्यावरती, ओझे होते झाडालाही सुकल्यावरती, पानाला हे उमजून येते तुटल्यावरती. क्या बात आहे. वा. भार कुणाचा कोणालाही पेलत नाही, भार कुणाचा कोणालाही पेलत नाही, मानेला हे कळू लागते झुकल्यावरती. क्या बात. वा 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 वा. आणि सहनशील मज दार दिसे त्या हृदयाचे, सहनशील मज दार दिसे त्या हृदयाचे, प्रेमाने जे कुशीत घेते चुकल्यावरती. वा. माझं काय चुकलं तर असंच प्रेमानं कुशीत घ्या. जुन्या घराच्या भिंतींना हा गर्व केवढा चढला आहे, जुन्या घराच्या भिंतींना हा गर्व केवढा चढला आहे, सावलीसना छप्पर उरले दगड एकटा पडला आहे. मिठीत घेऊन तेव्हा मजला, मिठीत घेऊन तेव्हा मजला, सांत्वन माझे करायचेस ना, ओठांमधला शब्द तुझा मग आज असा का अडला आहे. ज्या वाटेने ती गेली ती वाट तिची सवयीची होती, ज्या वाटेने ती गेली ती वाट तिची सवयीची होती, त्या वळणावर माझा रस्ता गूढ असा भरकटला आहे. ती तर आता वाचत असते आयुष्याचे पान एकटी, ती तर आता वाचत असते आयुष्याचे पान एकटी, पानावरती गतकाळाचा श्वास जरा अडखळला आहे. आणि नदी कोरडी व्हावी तैसे तू गेल्यावर झाले माझे, क्या बात. नदी कोरडी व्हावी तैसे तू गेल्यावर झाले माझे, तू गेल्यावर एक मोगरा
पुस्तकात सापडला आहे. क्या तू गेल्यावर एक मोगरा क्या बात है, क्या बात है. पुस्तकात सापडला आहे. हम्म. क्या बात आहे, क्या बात आहे. गांधी सर, एकदम हळवा झाला. म्हणजे फारच म्हणजे अगदी गलबलून जे म्हणतो ना आपण असं ते आतून आलं एकदम. तशी ती यांची कविता आहे. बंटी मोरे, खरं तुम्ही सतत लिखाण केलं पाहिजे, सतत आम्हाला तुम्ही कविता ऐकवल्या पाहिजेत, पण तुम्ही कुठेतरी गायब होता मध्ये, असं करू नका. गांधी सर, तुम्ही कोणती कविता आज ऐकवताय? एकंदरीत मुश्ताक, आता जेव्हा आपण सगळ्या या काळाकडे बघतो की जी आपली काळाची पूर्ण उलघाल चालू आहे, वेगवेगळे मतप्रवाह येत आहेत, वेगवेगळे आपत्ती येत आहेत आणि वेगवेगळ्या अनेक घटनांपासून ते अगदी संदर्भांपर्यंत अनेक गोष्टींची अशी सरमिसळ होत आहे आणि असा हा एक अनाकलनीय काल आहे. आणि त्या अनुषंगाने मला असं वाटतं की माझे काही 2 शेर सादर करावेत आणि एखादी मुख्य गझल. तर ती सादर करतोय. चालत आहे आजच समांतर पुढे पुढे, चालत आहे आजच समांतर पुढे पुढे, करेल कसले पण विषयांतर पुढे पुढे. चालत आहे आजच समांतर पुढे पुढे, करेल कसले पण विषयांतर पुढे पुढे, घोकमपट्टी केली जर विस्मरणाची, घोकमपट्टी केली जर विस्मरणाची, कसले केले मग पाठांतर पुढे पुढे, क्या बात आहे. कसले केले मग पाठांतर पुढे पुढे. आणि माझा आवडता शेर आहे. मांडवली केली सगळ्या मतभेदांनी, बर बर. मांडवली केली सगळ्या मतभेदांनी, मांडवली केली सगळ्या मतभेदांनी, बर. दुर्मिळ झाले काय मतांतर पुढे पुढे, वा 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 वा. दुर्मिळ झाले काय मतांतर पुढे पुढे. आणि नवी कारणे येतील हा पत्ता शोधत, वा. नवी कारणे येतील हा पत्ता शोधत, नवी कारणे येतील हा पत्ता शोधत, बर. नवी कारणे येतील हा पत्ता शोधत, सोयीचे होईल स्थलांतर पुढे पुढे, क्या बात आहे, क्या बात आहे. सोयीचे होईल स्थलांतर पुढे पुढे. आणि टोपी सदरा चष्मा चप्पल काय करू, टोपी सदरा चष्मा चप्पल काय करू, करू कोणते मी वेशांतर पुढे पुढे, करू कोणते मी वेशांतर पुढे पुढे. आणि उडी मारली पुन्हा पुन्हा त्या डबक्यातच, उडी मारली पुन्हा पुन्हा त्या डबक्यातच, करू म्हणाले पण देशांतर पुढे पुढे, वा 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 वा. करू म्हणाले पण देशांतर पुढे पुढे. आणि ही आपत्ती त्याची सूक्ष्म झलक आहे, ही आपत्ती त्याची सूक्ष्म झलक आहे, येत असावे जे गंडांतर पुढे पुढे. क्या बात आहे. वा वा. ही आपत्ती त्याची सूक्ष्म झलक आहे, येत असावे जे गंडांतर पुढे पुढे. आणि असं अनेक वेळेला होतं की आपल्याला एखादी गोष्ट अनुवादित केलेली आवडते, तर त्या अनुषंगाने अनुवादाची शैली अनवट होती पण, अनुवादाची शैली अनवट होती पण, झाले त्याचे ही भाषांतर पुढे पुढे, झाले त्याचे ही भाषांतर पुढे पुढे. आणि आमच्या शेजारी बसलेले मोऱ्यांना मोगरा आठवला होता म्हणून, बर. सहज घेतला पंगा एका ठिणगीशी, सहज घेतला पंगा एका ठिणगीशी, तर झाले वणव्यात रूपांतर पुढे पुढे, तर झाले वणव्यात रूपांतर पुढे पुढे. आणि शेवटचा शेर आहे. शेवट शेवट रेंजच कंटाळून गेली, बर. शेवट शेवट रेंजच कंटाळून गेली, शेवट शेवट रेंजच कंटाळून गेली, बोलत होता खूप अवांतर पुढे पुढे, बोलत होता खूप अवांतर पुढे पुढे. धन्यवाद. म्हणजे आपलं अवांतर नाही चाललंय ना, हे प्रेक्षकांनीच ठरवायचं आहे ते. एक मिनिट आधी बोलू चाललं. चेतन राणेसुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यांची ही कविता आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी त्यांना 2 शब्द काहीतरी बोलायचं आहे, तेही आपण ऐकून घेऊयात. चेतनजी. मुसाक साहित्याचं वाचन करणं, लेखन करणं म्हणजे थेट ईश्वराशी संवाद साधणं असं मला वाटतं. आज अनेक देशामध्ये ज्या काही क्रांत्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये साहित्याचा खूप मोठा वाटा आहे. अगदी नोबेललासुद्धा साहित्याची दखल घ्यावी लागलेली आहे. म्हणून मराठी साहित्याचं संवर्धन होणं गरजेचं आहे. कवितेबद्दल बोलायचं झालं तर कविता सुचायला मनात तसा ओलावा लागतो, कविता सुचायला मनात तसा ओलावा लागतो, भावना कागदावर मांडताना
शब्दांना जीव द्यावा लागतो, शब्दांना जीव द्यावा लागतो. माझी ऑनलाईन ही कविता मी आपल्यासमोर सादर करतो आहे. खरं तर आजची तरुणाई सोशल मीडियामध्ये गुंतून गेलेली आहे आणि त्यांचे विचार जे आहेत ते खुंटलेले आहेत आणि म्हणून मी आपली ऑनलाईन ही कविता मी आपल्यासमोर सादर करतो आहे. सोशल मीडियाच्या छंदात आता चॅटिंगची हॅकिंग, सोशल मीडियाच्या छंदात आता चॅटिंगची हॅकिंग, सिक्रेट मेसेजने होते तरुणाईंची सेटिंग, सिक्रेट मेसेजने होते तरुणाईंची सेटिंग. हलकं पुलकं बोलकं चॅटिंग, हलकं पुलकं बोलकं चॅटिंग, सेल्फीच्या स्टाईलने सॉलिड बॅटिंग, सेल्फीच्या स्टाईलने सॉलिड बॅटिंग. चुपके चुपके व्हिडिओ कॉलिंग, चुपके चुपके व्हिडिओ कॉलिंग, कुछ कुछ टेलिंग, चुपके चुपके व्हिडिओ कॉलिंग, कुछ कुछ टेलिंग, प्रेमात फॉलिंग. डे नाईट यांचं सारखं फाईन फाईन, डे नाईट यांचं सारखं फाईन फाईन, एकाच वेळी असते दुसरीकडे लाईन. मग नेटचा निकाल लागतो एटीकेटी, मग नेटचा निकाल लागतो एटीकेटी, ऑनलाईन लफडी ब्रेकअपसाठी, ऑनलाईन लफडी ब्रेकअपसाठी, ऑनलाईन लफडी ब्रेकअपसाठी. चेतन राणे यांची फेसबुक ही कवितासुद्धा खूप प्रसिद्ध आहे. व्हॉट्सअपवर म्हणजे ते सोशल मीडियाबद्दल प्रचंड लिहित असतात. आता ते ऑनलाईनपर्यंत पोहोचलेले आहेत. यापुढे देखील तुमच्याकडनं अशा कविता आम्हाला नक्कीच ऐकायच्या आहेत. फेसबुक पण ही ऐकायची आहे. तत्पूर्वी सुनील कदम यांच्याकडे आपण जाऊयात. सुनील कदम यांची आणखी एक कविता आपण ऐकूयात. सुनीलजी. काळ बदलत चाललेला आहे आणि माणसंही बदलत चाललेली आहेत, पण काही आठवणी काळजात खोल खोल कोरल्या गेलेल्या असतात. गावातले काही माणसं आपल्या अवतीभोवती घडणारी काही घटना आपल्या मनात ठाण मांडून असतात आणि त्या कुठेतरी ते मेंदूच्या कोपऱ्यात घर करून राहतात. ही कविता अशी आहे की ती खूप जणांना म्हणजे माय कोकणचे संपादक मुश्ताक खान यांनी ती बऱ्याच ठिकाणी म्हटलेले, फार ठिकाणी ते आग्रहसुद्धा करतात. त्यांच्या आग्रहास्तव ही कविता पुन्हा एकदा मी माय कोकणच्या प्रेक्षकांसाठी सादर करतो आहे. कवितेचं नाव आहे दत्त्या मामा. दत्त्या मामा काय चुत्त्यासारखी सनई वाजवतोस, दत्त्या मामा काय चुत्त्यासारखी सनई वाजवतोस, अरे आता आम्हाला डीजे हवा आहे डीजे. दत्त्या मामा काय चुत्त्यासारखी सनई वाजवतोस, आता आम्हाला डीजे हवा आहे डीजे. लहान होतो तेव्हा ठीक होतं तुझ्या सनईवर बेभान होऊन नाचणं, लहान होतो तेव्हा ठीक होतं तुझ्या सनईवर बेभान होऊन नाचणं. आता 2 पेक पोटात गेल्याशिवाय नाचायला किक येत नाही. कसली सनईनी कसलं काय रे दत्त्या मामा काय चुत्त्यासारखी सनई वाजवतोस, आता आम्हाला डीजे हवा आहे डीजे. पूर्वी तू सनई साफसूफ करायला लागलास की आम्हाला उत्सव जवळ आल्याची चाहूल लागायची. पूर्वी तू सनई साफसूफ करायला लागलास की आम्हाला उत्सव जवळ आल्याची चाहूल लागायची. आता गावात राजकीय पुढाऱ्यांचे, पक्षांचे मोठमोठे होर्डिंग्स लागले की आम्हाला उत्सव जवळ आल्याचा सुगावा लागतो रे दत्त्या मामा काय चुत्त्यासारखी सनई वाजवतोस. दत्त्या मामा आता गावातली साधीभोळी माणसं पार बदलून गेलीत. दत्त्या मामा आता गावातली साधीभोळी माणसं पार बदलून गेलेत आणि उत्सवांचे आता इव्हेंट झालेत. आता दिवाळीनंतर सगळ्यात मोठा सण 31 येतो. आता दिवाळीनंतर सगळ्यात मोठा सण 31 येतो आणि त्या दिवशी प्रत्येकजण जमेल तेवढी घेतो. दत्त्या मामा काय चुत्त्यासारखी सनई वाजवतोस. दत्त्या मामा आता गावात व्हॅलेंटाईन डे साजरा होतो. दत्त्या मामा आता गावात व्हॅलेंटाईन डे साजरा होतो. सदा सुताराचा गण्या दामल्यांच्या ठमीला गणपतीच्या देवळामागे गुपचूप गुलाबाचं फूल देतो रे दत्त्या मामा काय चुत्त्यासारखी सनई वाजवतोस. आता गणपतीत तुझ्या सनईवर जाखडी नाचायला कोण येणार. आता गणपतीत तुझ्या सनईवर जाखडी नाचायला कोण येणार घंटा. आता गणपतीत जाखडी नाचण्याऐवजी गावातले म्हातारे कोतारे आणि बायका टी व्हीवरच्या सासूसुनांच्या भांडणाच्या मालिका बघत असतात, तर गावातली तरणी पोरं मोबाईलवर शिला की जवानी बघत बसतात रे दत्त्या मामा काय चुत्त्यासारखी सनई वाजवतोस, आता आम्हाला डीजे हवाय डीजे. दत्त्या मामा आता गावातलं साधं भोलं कौलारू घर सोडून मी या सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात आलो आहे. दत्त्या मामा आता गावातलं साधं भोलं कौलारू घर सोडून मी या सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात आलो आहे आणि माणसांच्या या बेटावर अगदी एकटा होऊन गेलो आहे. इथं रोज उत्सव भरतात देहांचे,
इथं रोज उत्सव भरतात देहांचे आणि दिवाळी फटाक्याऐवजी बॉम्बस्फोटाने साजरी होते. हाडामासांची रक्ताची उधळण होते. त्यातही सेकंदांची आर्थिक गणितं बांधून धावणारे आम्ही तुझी सनई ऐकायला वेळ कुठे आहे रे दत्त्या मामा. काय चुत्त्यासारखी सनई वाजवतोस. आता आम्हाला डीजे हवा आहे, डीजे. काही दिवसापूर्वीच माझा दत्त्या मामा गेला. मरतानाही सनई त्याच्या उशाशीच होती, कारण कोणीतरी सनई वाजवायला बोलवेल ही त्याला वेडी आशा होती. कदाचित गाव आणखी ग्लोबल झाल्यावर दत्त्या मामांच्या नावाने गावात सनई महोत्सव भरवला जाईल आणि जिथे कुठे दत्त्या मामाचा आत्मा असेल तिथून सनई ऐकण्यासाठी तो धावत येईल. दत्त्या मामा या चुत्त्याला माफ कर. दत्त्या मामा या चुत्त्याला माफ कर, कारण आमचं जगणंच आता एक इव्हेंट होऊन गेलं आहे. फक्त त्यातला निखळ आनंद हरवून गेला आहे तुझ्या सनईसारखा रे दत्त्या मामा. काय चुत्त्यासारखी सनई वाजवतोस, काय चुत्त्यासारखी सनई वाजवतोस. क्या बात आहे सुनील, वा. अतिशय सुंदर. या ग्रामीण दत्त्या मामावरची एक आठवण आहे, ती सांगण्यासारखी आहे. म्हणजे ह्या कवितेचं महत्त्व काय ते. मी मुंबईहून ज्यावेळी दापोलीत राहायला येणार हे माझ्या मित्रांना कळलं, त्यावेळी काहींशी बोलणं झालं. त्यातले ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांची माझी भेट झाली. तर ते म्हणाले, अरे कुठे चाललं आहेस? दापोलीला. अरे तिथे आपला तो हा आहे सुनील, त्याचं दत्त्या मामा नक्की ऐकतो दापोलीला गेल्यावर. म्हणजे इतकी त्या दत्त्या मामाची कीर्ती मराठी कवितेत पसरलेली आहे. अगदी. म्हणजे सुनील जेव्हा ही कविता म्हणतो ना, तेव्हा म्हणजे ज्यांचं स्थलांतर झालं आहे ग्रामीण भागातून तर शहरी भागामध्ये, त्यांना ती जास्त लक्षात येते. कारण माझे एक मित्र आहेत जे आता लोकमत डिजिटलचे संपादक आहेत महाराष्ट्राचे. त्यांना ही कविता इतकी आवडते कारण त्यांचं जगणं हे तसं आहे. ते पुण्यातल्या ग्रामीण भागातून थेट मुंबईला राहायला आले आणि मग ते जसं ते गावातून कॉन्क्रीटच्या जंगलात आले तशी स्थिती त्यांना होते. ते खूप त्या याला अटॅच करून बघतात या कवितेला. तर हेच वैशिष्ट्य असतं कवींचं की ते अगदी मनातलं जगण्यातलं सगळ्यांना सांगत राहतात. चेतन राणे यांच्याकडे आपण पुन्हा एकदा जाऊयात. चेतनजी, तुमची कुठली कविता पुढची आम्हाला ऐकवत आहे? फुल गुलाबाचे. जो मला आहे तुला रोग तो झाला तर, प्रेम करणं आपला उद्योग झाला तर, काय हरकत आहे भावनांच्या गुंतवणुकीला, योग्य ठिकाणी त्याचा कुठे विनियोग झाला तर, नाहीतर असा मी निरुपयोगी या जगासाठी, बघ तुला माझा कुठे उपयोग झाला तर, बघ तुला माझा कुठे उपयोग झाला तर. फुल गुलाबाची ही कविता आपल्यासमोर मी सादर करतो आहे. या कवितेमध्ये प्रियकर दररोज आपल्या प्रियशीला गुलाबाचे फूल द्यायचं, पण दररोज किती देणार आणि मग त्याच्या ज्या भावना आहेत तो आपल्या या कवितेमधून सादर करतो आहे. कविता गाण्याचा प्रयत्न करतो आहे. प्रेमात जे दिले मी ते फूल गुलाबाचे, प्रेमात जे दिले मी ते फूल गुलाबाचे, सखे मजला पडते ते फूल केवढ्याचे, प्रेमात जे दिले मी ते फूल गुलाबाचे. प्रिये आज राखतो मी तुझ्यासाठी बागही, प्रिये आज राखतो मी तुझ्यासाठी बागही, उमजले नाही तुला भाव माझ्या मनाचे, प्रेमात जे दिले मी ते फूल गुलाबाचे, प्रेमात जे दिले मी ते फूल गुलाबाचे. हल्ली मज टाळून या दुरून तू जाते, तुला दुरून पाहतो कधी झुरून पाहतो, टपोर रूप तुझं धरून पाहतो, नाही विश्वास मरणावर तरीसुद्धा तुझ्यावर मरून पाहतो, तरीसुद्धा तुझ्यावर मरून पाहतो. हल्ली मज टाळून या दुरून तू जाते, प्रेम केले तुझ्यावरी खऱ्या काळजाचे, प्रेमात जे दिले मी ते फूल गुलाबाचे, प्रेमात जे दिले मी ते फूल गुलाबाचे. दिलेल्या फुलांचा हिशोब तू करावा, सखे तुझ्या प्रेमात अशी वेळ आली, हजारो खर्च करून हातात भेळ आली. दिलेल्या फुलांचा हिशोब तू करावा, जे तुला दिले होते लाख मोलाचे, प्रेमात जे दिले मी ते फूल गुलाबाचे, प्रेमात जे दिले मी ते फूल गुलाबाचे. कळले तुझे नि माझे जमणे कठीण आहे, कळले तुझे नि माझे जमणे कठीण आहे, कोमेजून गेले सखे रोपटे प्रेमाचे,
प्रेमात जे दिले मी ते फूल गुलाबाचे, प्रेमात जे दिले मी ते फूल गुलाबाचे. अधीर मनाला माझ्या मीच सावरले, अधीर मनाला माझ्या मीच सावरले. आज फिर उसके याद ने रुला दिया, आज फिर उसके याद ने रुला दिया. कैसा है चेहरा जिसने ये सिखा दिया. दो लफ्ज़ लिखने का सलीका ना था, उसके प्यार ने मुझे शायर बना दिया, उसके प्यार ने मुझे शायर बना दिया. अधीर मनाला माझ्या मीच सावरले, अधीर मनाला माझ्या मीच सावरले. ना केले मी काही, ना केले मी काही आपल्या जीवाचे, प्रेमात जे दिले मी ते फूल गुलाबाचे, प्रेमात जे दिले मी ते फूल गुलाबाचे, प्रेमात जे दिले मी ते फूल गुलाबाचे. धन्यवाद. मला आठवतंय चेतन राणे यांची ही कविता श्रीलंकेत खूप गाजली होती. आपल्यासोबत बंटी मोरे सर आहेत. बंटीजी, अजून एक होऊ जाऊन दे जोरात. समजू नकोस आता मी हारलो लढाई, समजू नकोस आता मी हारलो लढाई, आहे अजून बाकी अंतिम ही चढाई. आणि शोधात भाकरीच्या विझल्या चुली कधीच्या, शोधात भाकरीच्या विझल्या चुली कधीच्या, त्यांच्या घरात केव्हा होणार रोषणाई, त्यांच्या घरात केव्हा होणार रोषणाई. आपल्या देशामध्ये सगळीकडेच साधारणतः ही परिस्थिती आहे आणि या परिस्थितीचा भान ठेवून मी माझी कविता पुढची वाचतो. कविता अशी आहे की शेतामध्ये स्वप्नांना या फुलवू या चल, शेतामध्ये स्वप्नांना या फुलवू या चल, चंद्रालाही मातीमध्ये रुजवू या चल. शेतामध्ये स्वप्नांना या फुलवू या चल, चंद्रालाही मातीमध्ये रुजवू या चल. या मातीचे कर्ज केवढे वाढत आहे, या मातीचे कर्ज केवढे वाढत आहे, व्याजापोटी घामाला या वाहू या चल. जरी आपल्या घरट्यामध्ये नसला चारा, जरी आपल्या घरट्यामध्ये नसला चारा, पिल्लांनाही जगण्याचे बळ देऊ या चल, चंद्रालाही मातीमध्ये रुजवू या चल. किती सांडले वाहून गेले कणकष्टाचे, किती सांडले वाहून गेले कणकष्टाचे, दुःख तेवढे सूर्यावरती जाळू या चल, चंद्रालाही मातीमध्ये रुजवू या चल. आणि हरण्याचाही सराव ठेवू जिंकण्यासाठी, हरण्याचाही सराव ठेवू जिंकण्यासाठी, नियम जरासे जगण्याचेही पाळू या चल, चंद्रालाही मातीमध्ये रुजवू या चल, शेतामध्ये स्वप्नांना या फुलवू या चल. धन्यवाद. गांधी सर, तुमची पण एक कविता, आपण एक गझल. गझल, हा गझल ऐकूया एखादी. शिमगा येऊ घातलेला आहे. कोकणामध्ये शिमगा फार महत्त्वाचा सण मानला जातो. एक शेर त्या अनुषंगाने मुश्ताक मी पहिल्यांदा सादर करतो आणि मग माझी मुख्य गझल आहे ती म्हणतो. भग्न मूर्तीला खरे तर फूल श्रद्धेने चिकटले, भग्न मूर्तीला खरे तर फूल श्रद्धेने चिकटले, भगत या चिंतेत मेला का मिळेना कौल उजवा, भगत या चिंतेत मेला का मिळेना कौल उजवा. गझल सादर करतोय. आकाशाची वरती परडी उपडी आहे, आकाशाची वरती परडी उपडी आहे, दुनिया कसली अंडी उबवत बसली आहे. आकाशाची वरती परडी उपडी आहे, दुनिया कसली अंडी उबवत बसली आहे. आणि शेर आहे. भक्कम आहे का वाड्याचा दरवाजाही, भक्कम आहे का वाड्याचा दरवाजाची, की वाड्याची भिंतच केवळ दगडी आहे. भक्कम आहे का वाड्याचा दरवाजाही, की वाड्याची भिंतच केवळ दगडी आहे. आणि कुलूप दिसले, कुलूप दिसले डोळ्यांना दोन्ही बाजूला, कुलूप दिसले डोळ्यांना दोन्ही बाजूला, कुणी कुणाची नक्की कोंडी केली आहे, कुणी कुणाची नक्की कोंडी केली आहे. आणि अगम्य वाटत आहे यातील वेलबुट्टीपण, अगम्य वाटत आहे यातील वेलबुट्टीपण, ही काळाने गिरबटलेली नक्षी आहे, ही काळाने गिरबटलेली नक्षी आहे. आणि शेर आहे.
खुर्चीने जांभई दिली मग तलफ म्हणाली. खुर्चीने जांभई दिली मग तलफ म्हणाली. बघून येना कुठली टपरी उघडी आहे. क्या बात आहे, वा वा. बघून येना कुठली टपरी उघडी आहे. आणि कसला ठेवा तिने तुला उघडून दाखवला. कसला ठेवा तिने तुला उघडून दाखवला. कपाटात तर ठेवणीतली साडी आहे. क्या बात आहे, वा वा. कपाटात तर ठेवणीतली साडी आहे. आणि हताश होऊन गाल पुढे केलास कशाला. बर बर. हताश होऊन गाल पुढे केलास कशाला. ही तर केवळ डोक्यावरती टपली आहे. क्या बात, क्या बात. ही तर केवळ डोक्यावरती टपली आहे. आणि माझा आवडता शेर, सर्व जणांना तिनेच तर लावलेय नादी. बर. सर्व जणांना तिनेच तर लावलेय नादी. तीच म्हणाली का दुनिया बदफैली आहे. बर. तीच म्हणाली का दुनिया बदफैली आहे. आणि कुणीच का काळाची लगोर फोडत नाही. कुणीच का काळाची लगोर फोडत नाही. फक्त चालली नुसती पकडा पकडी आहे. बर, वा वा वा. फक्त चालली नुसती पकडा पकडी आहे. आणि खोकत आहे एकटेच टेबल दाराशी. खोकत आहे एकटेच टेबल दाराशी. अन शेवटची घटका मोजत खुर्ची आहे. वा वा वा. खोकत आहे एकटेच टेबल दाराशी. अन शेवटची घटका मोजत खुर्ची आहे. क्या बात आहे. आणि शेवटचा शेर, सुटू लागला आहे श्वासांवरचा ताबा. वा वा. मुश्ताक, सुटू लागला आहे श्वासांवरचा ताबा. करतो ती शेवटची कपालभाती आहे. क्या बात आहे, क्या बात आहे, वा. करतो ती शेवटची कपालभाती आहे. अतिशय सुंदर. वा गांधी सर, वा, क्या बात है. मला वाटतं आपण शेवटाकडे आता वळत आहोत. आपल्यासोबत इथे सुदेश सर आहेत. त्यांच्या कवितेने आपण या छोटेखानी कार्यक्रमाचा समारोप करूयात. सर, तुम्ही शेवटची कोणती कविता सादर कराल आणि संपवता 2 शब्द निरोपाचे तुम्हालाच सांगायचे. निरोपाचे शब्द असं काही सांगणार नाही, पण जाता जाता मला दापोलीचा संदर्भ, पुन्हा दापोलीच्या संदर्भावर यायचं आहे. की जसं आपण खावर साहेबांचं नाव घेतो आणि आमच्यासारखी जी काही लोक नव्याने गझल लिहिण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यावर खावर साहेबांच्या गझलेचा परिणाम होतच असतो, प्रभाव असतो. परंतु दापोलीतलं अजून एक नाव मला प्रकर्षाने घ्यावंसं वाटते, कारण की ते राहून गेले. इक्बाल मुकादम गेली 50 वर्ष सातत्याने मराठीच्या साहित्याच्या वेगवेगळ्या प्रांतात ते मुसाफिरी करत आहेत. त्यांचासुद्धा इथे उल्लेख होणं गरजेचं होतं. मी 2 शेर आधी ऐकवतो आणि त्यानंतर ही जी सामाजिक विषमता आहे तीसुद्धा कवीला अधोरेखित करावीच लागते शेवटी. तर 2 शेर ऐकवतो आणि त्यानंतर एक गझल ज्याच्यामध्ये मला दिसलेली सामाजिक विषमता आणि विषण्णता ती मी चित्रित केली आहे. 2 शेर आहेत. सोलत बसतो त्वचा मनाची तू गेल्यावर. सोलत बसतो त्वचा मनाची तू गेल्यावर. रक्ताचेही होते पाणी तू गेल्यावर. सोलत बसतो त्वचा मनाची तू गेल्यावर. रक्ताचेही होते पाणी तू गेल्यावर. काय हरवले, काय हरवले या विश्वाचे तेच कळेना. काय हरवले या विश्वाचे तेच कळेना. आकाशाला म्हणतो आई तू गेल्यावर. आकाशाला म्हणतो आई तू गेल्यावर. आणि जी विषमता छळते कवीला छळायलाच हवी आणि ती अधोरेखित करायलाच हवी अशी ही गझल आहे. मानवतेला ठेंगा ज्याने दाखवलेला. मानवतेला ठेंगा ज्याने दाखवलेला. धर्मपीठावर तोच कसा असतो बसलेला. मानवतेला ठेंगा ज्याने दाखवलेला. धर्मपीठावर तोच कसा असतो बसलेला. काय फुलांच्या राशीखाली दडले आहे. काय फुलांच्या राशीखाली दडले आहे. माणुसकीचा देह सुगंधी का सडलेला. काय फुलाच्या राशीखाली दडले आहे. माणुसकीचा देह सुगंधी का सडलेला. कधीच मेली वस्ती इथली शांतपणाने. कधीच मेली वस्ती इथली शांतपणाने.
माणूस म्हणजे जुनाट किल्ला हा खचलेला. माणूस म्हणजे जुनाट किल्ला हा खचलेला. जगण्याची ही सर्कस जेव्हा झाली त्याच्या, जगण्याची ही सर्कस जेव्हा झाली त्याच्या, ढसाढसा मग जोकर बनून तो रडलेला. जगण्याची ही सर्कस जेव्हा झाली त्याच्या, ढसाढसा मग जोकर बनून तो रडलेला. दोन गंभीर शेर आहे ऐकण्यासारखे. कोण म्हणाले इथे राहते आई त्याची, कोण म्हणाले इथे राहते आई त्याची, तो तर म्हणतो माल जुना रद्दी विकलेला. कोण म्हणाले इथे राहते आई त्याची, तो तर म्हणतो माल जुना रद्दी विकलेला. आणि शेवटी समाजाचं वास्तव, बाई म्हणजे सावज असते बावरलेले, बाई म्हणजे सावज असते बावरलेले, इथे पारधी पक्का आहे वखवकलेला, इथे पारधी पक्का आहे वखवकलेला. अप्रतिम. अतिशय सुंदर कविता तुम्ही शेवटची सादर केलीत. खरं तर दापोलीमधली ही खासियतच आहे. दापोलीमधले साहित्यिक असतील, इथले सामाजिक कार्यकर्ते असतील, यांचं फार मोठं नाव आहे. अगदी देश पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेली इथलं लोक आहेत. साने गुरुजी असतील, लोकमान्य टिळक असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, पावा काणे असतील, रँगलर परांजपे असतील. ही जी नावं आहेत ती खूप महत्त्वाची आहेत. महर्षी धोंडो केशव कर्वे असतील, माता रमाई असेल, अशा अनेक विभूती या भूमीतून जन्माला आलेल्या आहेत. आणि या सगळ्यांचा जो वाटा आहे इथल्या एकंदरीत प्रगतीमध्ये, तो खूप महत्त्वाचा राहिला आहे. साहित्य चळवळसुद्धा या श्रीना पेंडसे असतील, यासारखे साहित्यिक यांनी इथली चळवळ ही मोठी केलेली आहे. आणि आत्ता हे सगळे जे कवी आपण ऐकलेत ते पण सध्याच्या घडीला खूप मोठे आहेत. त्यांचं नाव या परिसरामध्ये मोठं आहे. भविष्यात ते राज्य गाजवतील याची मला खात्री आहे. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं आज आपण इथेच थांबतो आहोत. यापुढे देखील आपण असे कार्यक्रम सादर करत राहू. पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद.